आपण पाहत आहात BCCN न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना. जळगाव जामोदमध्ये तणावपूर्ण शांतता. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 4 तासातच आरोपीस केली अटकेत. जळगाव जामोद शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. 14 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्मारकासमोर एका माथेफिरू युवकाने अंडे फेकून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सगळा संतापजनक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने आरोपी निष्पन्न झाला आहे. आरोपीचे नाव राहुल विश्राम लांडे असे असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला 4 तासांमध्येच गजाआड केले आहे. तथापि या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. दरम्यान सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून 15 फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद महाजन यांनी सर्व नागरिकांना शांततेसोबतच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन आणि ठाणेदार विलास पाटील यांनी नागरिकांची समजूत काढून तणाव शांत केला आहे. हे तुम्ही पुरुष मंडळी कोणी थांबणार नाही इथं. फक्त महिला थांबतील. पुरुष मंडळी सगळे हे पहा, हे पुरुष मंडळी जातील तरच. हे पुरुष मंडळी सगळे जातील तरच. नाहीतर नाही. तो प्रकार घडल्याबरोबर आपले ठाणेदार पाटील साहेब, आमचा स्टाफ आणि आपले समाज बांधव ताबडतोब या ठिकाणी आले. आम्ही आमच्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यांची शुद्धपणे पाणी वापरून त्याची आपण पुतळा धुवून टाकलेला आहे, त्यांचा स्वच्छ केलेला आहे. त्यानंतर ताबडतोब आपण आपल्या परीने जे जे काही इथे सीसीटीव्ही फुटेज पॉसिबल होते ते सगळं सीसीटीव्ही फुटेज आपण तपासले. याच्यामध्ये आमचे पोलीस आणि आपले बांधव जे तरुण मुलं होते, रात्री आपले अध्यक्ष असतील किंवा इतर तरुण मुलं असतील, या सर्वांच्या मध्ये आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि केवळ 4 तासाच्या आत त्या माणसाला आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. हे सगळं करणं केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे की जे लोक आपण बाबासाहेबांचा कायदा पाळतो. आता यापुढे तो आरोपी कोणत्याही परिस्थितीमध्ये जेलमधून बाहेर येणार नाही याची आम्ही पुरेपूर खात्री करतो, आम्ही पुरेपूर खात्री देतो.